गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी यांनी आंदोलन केले। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू झाले। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती। अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी सांगितले आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, सरकारचे आम्ही आभार मानतो। मात्र पोलिसांनी विद्यार्थ्यांसाठी गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घ्यावे। जे विद्यार्थी मरण पावले आहेत त्यांना मदत मिळावी अशी दोन प्रमुख मागण्या आहेत, त्या सरकारने पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे। सर्वात पहिले हा विजय आपल्या सर्वांचा आहे, हा विजय आपल्या भविष्याचा आहे, हा विजय आपल्या सगळ्या फ्युचर जनरेशनचा आणि येणाऱ्या पिढीचा आहे। आणि मी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय सरकार यांना धन्यवाद करते। तुम्ही आमची हाक ऐकली, तुम्ही आम्हाला जे काय बोलतात जस्टिस मिळवून दिलं, ज्याच्यासाठी आमचे लोक 35 दिवसापासून तिथे जंतर मंतरवर आहेत। अभिजित दिप्तेजे, सौरभ दास, एस्पेशली सोनम वांगचुक सर ज्यांनी हंगर स्ट्राईक तोडला, पण त्यांनी ती काय बोलतात यस त्यांनी एक इच्छा त्यांनी तशीच राहू दिली आणि त्यांच्या इच्छेमुळे आणि या जनरेशनच्या प्रतिसादमुळे आज मी बोलू इच्छिते धर्मेंद्र प्रधाननी रेजिग्नेशन दिले। आणि जे आमची एकच इच्छा आहे की जी नीट आणि जे ऍडव्हान्स आणि टीईटी एमएससीआयटी बाकी सगळ्या येणाऱ्या परीक्षांमध्ये मला एकच बोलायचे, प्लीज जे नवीन एज्युकेशन मिनिस्टर येतील त्यांनी प्लीज आमची एन्श्युरिटी घ्या की आमचे पेपर लीक नाही हो आणि आमचं भविष्य हे एकदम सिक्युअर राहील। धन्यवाद। खूप चांगलं वाटतंय कारण की आम्ही एवढी मेहनत करतोय, म्हणजे आता मुलं एवढे वर्ष नीट साठी जे साठी मेहनत करतात, पण हे पेपर कशा काय लीक होतात। ते लीकमुळे खूप मुलं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते म्हणजे सुसाईडवर त्यांचे विचार येतात आणि करतात पण ते बंद व्हायला पाहिजे। आणि जे आता आपल्या एज्युकेशन मिनिस्टरनी राजीनामा दिलाय ते ऐकून आम्हाला खूप चांगलं वाटलंय, कारण की असंच आमची युची पॉवर असली ना तर ते त्यांना पण हे करावं लागेल, झुकावं लागेल, कारण की आम्ही सर्व आता एकत्र आहे आणि मोदी स्वतःच रिलीजनवर आपला हे करत असतो, रिलीजनवरून लोकांना तुडत असतो, पण आता या प्रोटेस्टमुळे सर्व लोक सोबत आलेत आणि ते व्हायलाच पाहिजे। असं आपल्या नेहरूजींनी पण सांगितलं होता की कोणीतरी 17 वर्षानंतर येणार आणि धर्माच्या नावावर पूर्ण देशाला सोडवणार आहे, पण आपण हे नाही होऊ द्यायला पाहिजे। आपण सर्वांना एकत्र राहायला पाहिजे आणि असेच पुढे पण आपल्याला ठेवायला पाहिजे एकत्र। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, फार उशीर केला। खरं म्हटलं तर जैनची रस्त्यावर उतरली, पहिल्या दिवशीच राजीनामा द्यायला हवा होता, खूप उशीर झाला। त्यांनी नैतिकता दाखवायला हवी होती, पण हे प्रकरण आता एवढ्यावर थांबणार नाही। मोदींनी पण राजीनामा दिला पाहिजे, त्यांची पण नैतिक जबाबदारी आहे। शिक्षण व्यवस्था फेल केलेली आहे, आरोग्य व्यवस्था फेल केलेली आहे आणि त्या तरुण मुलांना रस्त्यावरती उतरावं लागलं ही फार चुकीची गोष्ट आहे। त्यांनी शिक्षण घ्यायचं की त्यांच्या हक्कासाठी भांडायचं, हे म्हणजे आमच्यासारख्या 60+ लोकांना पडलेला प्रश्न आहे। आज मी एका मिलेनियलची आई आहे, मी जैनची आजी आहे, ही मुले जर रस्त्यावर उतरतात, मी शांत कशी बसू शकते। यांच्या आंदोलनामध्ये ज्याचं आयोजन झेनझी आणि कॉकरोच जनता पार्टीने केले त्याच्यामध्ये मी सहभागी झालोय। मी कल्याणचा एक नागरिक आहे, कल्याणचा एक कॉकरोच आहे, कल्याणचा एक आईबाप आहे आणि माझ्यासोबत इकडे अनेक आईबाप या ठिकाणी आले, आजी आजोबा देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या नातवंडांच्या मागे उभं राहण्यासाठी आलेले आहेत। हे आंदोलन मुजोरीच्या विरोधात आहे। ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा अजून सरकार घेत नाही, त्या मुजोरीच्या विरोधामध्ये देशामध्ये पुकारलेलं हे आंदोलन, तरुणांनी पुकारलेलं आंदोलन आहे आणि माझ्या मुलांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये एक बाप म्हणून मी सहभागी होण्यासाठी आलेलो आहे आणि माझे आशीर्वाद, माझे शुभ आशीर्वाद माझ्या कल्याणच्या तरुणांच्या सोबत आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।